नमस्कार. नमस्कार. हांगा जमिल्ल्या सगळ्या मानेस्तांक ह्या विशेष कार्यक्रमाक येवकार. आदरणीय कार्यक्रम प्रमुख श्री पाडगांवकरजी, खबरां विभागाचे श्री मुकेश थळी, आकाशवाणीचे अधिकारी, म्हजे सहकारी आणि काव्य मोगी, तुमचे सगळ्यांचे मनापासून परतून एकदा स्वागत ह्या खासा काव्य मैफिलीत. आयची मैफिल घडोवन हाडपा फाटलें कारण खास. आयचो हो दीस 21 मार्च पुराय संवसारभर वर्ल्ड पोएट्री डे अर्थातूच संवसारीक कविता दीस म्हणून उमेदीन सगळे काव्यप्रेमी आणि साहित्य मोगी मनयतात. थोडेसे या दिसा बद्दल जाणून घेऊया. असे म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी. कवी हो मनीस आपल्या शब्दकळीच्या नेटार वाचपी आणि आयकुपी तांच्या मुखार एक अद्भुत असे विश्व निर्माण करता. ह्याच काव्याच्या महानतेक सलाम करपा खातीर युनेस्कोन 21 मार्च हो दीस आंतरराष्ट्रीय कविता दीस म्हणून मनोवपाक सुरवात केली. वर्स आशिल्लें 1999. कवी आणि कवितेच्या सृजनात्मक मोहिमेक सम्मान दिवप ह्या हेतान युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेन हो दीस मनोवपाचें थारायलें. 19व्या शतकातले फ्रेंच कलावंत जोसेफ राव हांणी म्हळां की सायन्स इज फॉर देम हू लर्न, पोएट्री इज फॉर दोज हू नो. विलियम वर्ड्सवर्थ म्हणटात की शब्दांच्या माध्यमांतल्यान व्यक्त जावपी रसरशीत भावनांचो उत्स्फूर्त उद्रेक म्हळ्यार कविता. कविता कवींच्या मनात आशावाद जागयता. नागासाकीच्या बॉम्ब स्फोटा उपरांत पहिल्या तृणपात्याचा आज असे सत्कार अशें म्हणपी कवी मंगेश पाडगांवकर, तशेंच आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने अशें म्हणपी संत तुकाराम, हे सगळेच धन्य. ह्या सगळ्यांक आणि सगळ्या कवीक जागतीक कविता दिसा निमतान मानाचो मुजरो करीत आमी आयची ही कार्यावळ फुडें व्हरता. आयची ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या चॅनला वेल्यान प्रसारीत जावपा खातीर ध्वनिमुद्रीत जाता. आणि अशा तरेन आयचो हो खासा कवितेचो दीस मनोवपाक आमी सगळींच जाणां हांगा आसात. हांगासर खास आमंत्रीत आमी ज्या 4 कवीक केल्यात ते 4 भासांनी कविता सादर करतले. येवकार दिवया कोंकणी कवी श्री रमेश खाडी हांकां, मराठी कवी श्री दत्तप्रसाद जोग, स्मिता दार्शेटकर ज्यो हिंदी कवयित्री आसात, आणि इंग्लिश भाषेचे कवी डॉक्टर ब्रायन मेंडोन्सा. कार्यालय अध्यक्ष सुदामे सरांक विनंती आसा की तांणी श्री रमेश खाडी हांचे यादस्तीक दिवन स्वागत करचे. आमचे पाडगांवकर बाब तांचे कडेन मागता की श्री दत्तप्रसाद जोग हांकां यादस्तीक दिवन तांचें स्वागत करचें. खबरां विभागाचे श्री मुकेश थळी तांच्या कडेन हांव मागतां तांणी श्रीमती स्मिता दार्शेटकर हांकां यादस्तीक दिवन येवकार दिवचो. I now request Shri Damodar Atlekar to please welcome Shri Brian Mendonca. सगळ्या कवींचो येवकार हांगा जाल्लो आसा आणि आता तांची वळख करून दिता. पयल्या सुवातेर श्री रमेश साजू घाडी. 1990त रमेश बाब गल्फांत म्हळ्यार आखातांत नोकरे निमतान गेले. गोंयापासून देशापासून पयस राविल्ल्यान त्या विरहाच्या वेदनेन रमेश बाबाच्या लिखाणींतल्यान कवितेचें रूप घेतलें. गोंयांतल्या गांवगिऱ्या वाठारांतल्या सादेपणाची लय रमेश बाबाल्या कवितांनी स्मरण रंजात्मक म्हळ्यार नॉस्टेल्जिक पावंड्यार व्यक्त जाता. रमेश बाबान साहित्य अकादमी, अखिल भारतीय कोंकणी परिशद, आकाशवाणी, दूरदर्शन, हेर टीव्ही वाहिनी आणि वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यावळींनी कविता सादर केल्यात. कविता लेखन सर्तीत कितल्याशाच संस्थांची पहिली इनामां मेळोवपी रमेश खाडी जगभराच्या गोंयकारां मदीं फामाद आसात. ते तांच्या सोशल मिडियाचेर नेमान उजवाडाक येवपी नव्या नव्या कवितांक लागून. आवय जाल्या जाणटी हो रमेश बाबालो कविता झेलो रोखडोच उजवाडाक येवपाचो आसा. रमेश बाब, परतून एकदा तुमकां येवकार. आजच्या काव्य मैफलीत आपल्या बहारदार मराठी कविता, गझल आणि चारोळ्या सादर करणारे कवी आहेत श्री दत्तप्रसाद जोग. गोवा राज्य कृषी संचालनालयात सध्या ते नोकरीला आहेत.
2017 सालच्या दी गोवा हिंदू असोसिएशनच्या पद्मश्री बाबा बोरकर स्मृती पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांचा मराठी कविता संग्रह अंदाज 2015 साली प्रकाशित झाला. आपल्या आकाशवाणीसाठी तसंच दूरदर्शनसाठी अनेक वेळा ते जिंगल्स आणि गीत लेखन त्यांनी केलेलं आहे. परेश नाईक यांच्या साथीने प्रथमेश क्रिएशन्स गोवा या संस्थेची जावे कवितांच्या गावा आणि मन श्रावण श्रावण या कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली आहे. तसंच सादरीकरणही ते करतायत. काव्य रत्नाकर या कवी संमेलनाचे वार्षिक आयोजन आणि नवोदित कवी आणि गझलकार यांना कार्यशाळेच्या माध्यमातून तसंच इतर संपर्कातून सातत्याने ते मार्गदर्शन देत आहेत. गझल, मुशायरे, कवी संमेलनं, कार्यशाळा, संगीत मैफिली यातून सातत्याने महाराष्ट्र आणि गोवा इथे त्यांचा सहभाग असतो. आपलं स्वागत आहे. आज के इस महफिल में हिंदी कविताएं प्रस्तुत करने हेतु यहाँ उपस्थित है श्रीमती स्मिता दार्शेटकर. आपकी शिक्षा एमकॉम रानी दुर्गावती विश्वविद्यालय जबलपुर से. आपकी प्रकाशित कृतियां व साहित्य मेरी कलम से व अनुभूति 2 कविता संग्रह प्रकाशित. बीएसएनएल की अनेक पत्र पत्रिकाओं में प्रकाशन. बिंब कोकणी पत्रिका में अनुवादित कविताओं का प्रकाशन. केंद्र सरकार के गृह मंत्रालय विभाग की पत्रिका राजभाषा भारती में कविता का प्रकाशन एवं केंद्र सरकार की अन्य पत्रिकाओं में कविता प्रकाशन. राष्ट्रीय व राज्य स्तरीय कवि सम्मेलनों में सहभाग. गोवा में आयोजित राष्ट्रीय कवि सम्मेलन काव्यहोत्र में भी सहभाग. पणजी आकाशवाणी केंद्र द्वारा 2000 से काव्यपाठ कार्यक्रमों एवं समीक्षा का प्रसारण. गोवा दूरदर्शन के कवि सम्मेलन का आयोजन एवं सहभाग. अनुभूति हिंदी वेबजाल पर कविताओं का प्रकाशन. नगर राजभाषा कार्यान्वयन समिति गोवा द्वारा कविता एवं भाषण प्रतियोगिताओं में पुरस्कृत. आप वर्तमान में बीएसएनएल गोवा में वर्ष निजी सहायक के पद पर कार्यरत. आपका स्वागत. And to present his English poems in today's multilingual poets meet, we have with us Dr. Brian Mendonca. Welcome you, Doctor. He has published 2 volumes of his poems while serving in Delhi, where he was an editor of the school books for children, Last Bus to Vasco, Poems from Goa. It was followed by A Piece of India, Poems in Transit. Currently, he teaches English language and literature in English at Carmel College, Nue, Goa. His chronicles the times we live in through his prose column for the Gomantak Times Weekender is published here in Goa. Dr. Brian is also an English announcer for All India Radio, Panji, anchoring programs on FM Rainbow and Mahadi channel. He has a blog to his credit and he lives with his family at Porvoरी. Welcome, Dr. सगळ्या कवींची वळख आम्ही तुमका करून दिल्ली असा आणि आता आम्ही सगळीच जण त्यांच्या कवितांची वळख करून घेऊया. विनंती असा सगळ्या कवीक की तांणी आपल्यो कविता हांगा सादर करच्यो. ह्या मैफिलीचे सूत्रसंचालन करतात श्री दत्तप्रसाद जोग. नमस्कार. सर्वात प्रथम विश्व कविता दिवसासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि आकाशवाणीला धन्यवाद की आम्हा सर्व कवी मित्रांना इथे बोलवलं आणि तुमच्यासमोर थोड्या कविता सादर करण्याची संधी दिलीत. सर्व कवींची ओळख तर झालेलीच आहे, त्यामुळे मी सरळ कार्यक्रमाला सुरुवात करतो. मित्रांनो, असं म्हणतात, माझा एक मित्र आहे नागपूरला. मॅडम इथे नागपूरचे आहेत, आपले सर पण नागपूरमध्ये, त्यांचं संबंध आहेत नागपूरशी. नागपूरलाच माझा एक मित्र राहतो, वैभव कुलकर्णी, आणि तो असं म्हणतो की मी दिवस दिवस कवितेच्या पाण्यावर तरंगत असतो. मी दिवस दिवस कवितेच्या पाण्यावर तरंगत असतो. मी रात्र रात्र कुठल्याही काठाला लागत नाही. मी रात्र रात्र कुठल्याही काठाला लागत नहीं. राष्ट्रभाषा से ही शुरुआत कर देते हैं कि जब मैंने स्मिता दार्शेटकर जी की हिंदी कविता पढ़ी तो मुझे इसमें एक गज़लियत नज़र आई. वो क्या कहती हैं कि ज़िंदगी मेहमान है, चंद सांसों का नाम है. ज़िंदगी मेहमान है, चंद सांसों का नाम है. आज हसीन तो कल तन्हा, ढल जाएगी वो शाम है. ढल जाएगी वो शाम है. और है अजब दुनिया, ज़मीन के टुकड़ों पे लिखे नाम है. है अजब दुनिया, ज़मीन के टुकड़ों पर लिखे नाम हैं. और आगे देखिए कि शुक्र है आसमान का अब तक कोई दाम नहीं है. शुक्र है आसमान का अब तक कोई
लग्न पाया दाम है। स्मिता जी, आप अपने पहले राउंड में 2 कविताएं प्रेजेंट कीजिए। आपने जिस कविता का यहाँ उल्लेख किया, मैं उसी से इस काव्य पाठ का आरंभ करना चाहूंगी। मेरी कविता का शीर्षक है जिंदगी मेहमान है। जिंदगी मेहमान है, जिंदगी मेहमान है, चंद सांसों का नाम है। जिंदगी मेहमान है, चंद सांसों का नाम है। आज हंसी तो कल तन्हा, ढल जाएगी वो शाम है, ढल जाएगी वो शाम है। बंद मुट्ठी में लेकर आए, बंद मुट्ठी में लेकर आए, कुदरत का पैगाम है। बंद मुट्ठी में लेकर आए, कुदरत का पैगाम है। मिल जाएगी मिट्टी में, मिल जाएगी मिट्टी में, मिट्टी का ही तो सामान है, मिट्टी का ही तो सामान है अजब दुनिया, है अजब दुनिया, जमी के टुकड़ों पर लिखे नाम है अजब दुनिया, जमी के टुकड़ों पर लिखे नाम है। शुक्र है आसमान का अभी तक, शुक्र है आसमान का अभी तक, लग न पाया दाम है, लग न पाया दाम है। अपना अपना कहते जिसको, अपना अपना कहते जिसको, झूठी अपनी शान है। कफन मिलेगा सफेद ही, कफन मिलेगा सफेद ही, रंग पर क्यों करे गुमान है, जिंदगी मेहमान है। दुनिया के बाजार में, दुनिया के बाजार में खरीद रहे हम खुशियां और आराम। दुनिया के बाजार में खरीद रहे हम खुशियां और आराम। करोड़ों चेहरों की भीड़ में लेकिन पहचान तो हमारी गुमनाम है, पहचान तो हमारी गुमनाम है, आखिर जिंदगी मेहमान है। ऊंची ऊंची मीनारों में रहने वालों, ऊंची ऊंची मीनारों में रहने वालों, कद अपना तो बौना है, कद अपना तो बौना है। पल भर को खुशियां देता, पल भर को खुशियां देता, मन कांच का एक खिलौना है, मन सिर्फ कांच का एक खिलौना है। अपनी अगली कविता पेश करना चाहती हूँ। इसे मैं गोवा को समर्पित करती हूँ। जब मैं गोवा में पहली बार आई तो यहाँ की वह चीज़ जो सभी को भाती है, मुझे भी भाई, यानी कि आप समझ गए होंगे मैं समुद्र की बात कर रही हूँ। और उस समुद्र को देखते हुए हमेशा मुझे ऐसा लगता था कि मैं उसके अंदर अंदर चली जाऊं, लेकिन बाद में एहसास होता था कि मैं तो कहाँ तक अंदर जाऊंगी, आखिर मेरी कुछ सीमाएं हैं। मुझे ऐसा लगता था कि वो समुद्र मुझे बुला रहा है, कुछ हमारी ऐसी बातचीत होती थी। उसी को शब्दों में पिरोना चाहा है। ऐ समुद्र, ऐ समुद्र, अच्छा लगता है मुझे सहवास तुम्हारा। ऐ समुद्र, अच्छा लगता है मुझे सहवास तुम्हारा। मेरी सांसों को भी भाता है हर श्वास तुम्हारा, मेरी सांसों को भी भाता है हर श्वास तुम्हारा। ये किनारे जैसे सुख दुख है मेरे मन के, ये किनारे जैसे सुख दुख है मेरे मन के। और तूफान ज्यों हलचल हो जीवन के। ये किनारे जैसे सुख दुख है मेरे मन के, और तूफान ज्यों हलचल हो जीवन के। पास आकर तुम्हारे यही लगता है मुझको, पास आकर तुम्हारे यही लगता है मुझको। देखूं और बस देखती ही रहूं तुमको, देखूं और बस देखती ही रहूं तुमको। पग मेरे हो जाते हैं व्याकुल, पग मेरे हो जाते हैं व्याकुल, पाने को तुम्हारा स्पर्श। और महसूस होता है तब शायद यहीं कहीं होगा स्वर्ग, शायद यहीं कहीं होगा स्वर्ग। कभी कभी तो मन करता है, इन पंक्तियों को सुनिएगा, मेरी बहुत ही मन को स्पर्श करती हैं। कभी कभी तो मन करता है तुझे सौंप दूं जीवन, कभी कभी तो मन करता है तुझे सौंप दूं जीवन। पर मैं हूँ एक समाज और मुझ पर हैं हजारों बंधन, मैं हूँ एक समाज और मुझ पर हैं हजारों बंधन। मेरा अस्तित्व है छोटा, मेरा अस्तित्व है छोटा और तू समुद्र अनंत। मेरा अस्तित्व है छोटा और तू समुद्र अनंत। तुझको समर्पण यानी मेरे जीवन का अंत, तुझको समर्पण यानी मेरे जीवन का अंत। इसलिए ऐ समुद्र, अंत में मैं समुद्र से कहती हूँ, अब मुझे मत बुलाना, हाँ, क्योंकि मेरी ऐसी अवस्था हो जाती है। इसलिए ऐ समुद्र, फिर न मुझको पास बुलाना, फिर ना मुझको पास बुलाना, न इस तरह रिझाना। क्योंकि मेरे लिए तो संभव है सिर्फ तुझको निहारना, सिर्फ तुझको निहारना। धन्यवाद। धन्यवाद स्मिता जी। जिंदगी मेहमान है, चंद सांसों का नाम है, इससे मुझे
यातनं मला आठवण येतात एखादा शेर पेश करून मी रमेश गाढींकडे वळणारच आहे की कसं हा जीवनावर भाष्य करणारी कविता होती. मला काय वाटतं बघा त्या शेरातून, की एक शेर आठवला म्हणून सांगतो की जगण्या मरण्यामध्ये मित्रा केसा इतके अंतर असते, जगण्या मरण्यामध्ये मित्रा केसा इतके अंतर असते, आणि जितका मरणा संगे वावर तितके जगणे सुंदर असते. जितका मरणा संगे वावर तितके जगणे सुंदर असते, आणि असते भूमिका तोवर असतो खेळामध्ये रंग आपला. असते भूमिका तोवर असतो खेळामध्ये रंग आपला. पडदा उठतो पडदा पडतो ना कसले मध्यंतर असते, जगण्या मरण्यामध्ये मित्रा केसा इतके अंतर असते. रमेश बाबाची कविता शतानी भाटानी पळीत पळीत पुढे होता. तो काहीच सांगीना, आपल्या लहानपणापासून आमच्या संस्कृतीतल्या अशा तो काहीच सांगीना. आणि वदळटाच्या परिचयान जें सांगलें साईश्वरांनी की तो जेन्ना तो हांगा नाशिल्लो तेन्ना ताका याद येताली, आनी तेन्नाचे ताच्या कवितेंतल्यो 2 ओळी म्हाका आवडटात. हांव खंय रमेशाची जर वळख करून दिवपाची म्हाजेर पाळी आयली जाल्यार हांव त्या ओळींनी ताची वळख करतां. अतिशय सुंदर अश्यो ताच्यो ओळी आसात. फुडें तो सादर करतलोच, फक्त ताचें इंट्रोडक्शन दिता की आवय म्हाका गांवची माती चिटयेन थोडी धाडगे, आवय म्हाका गांवची माती चिटयेन थोडी धाडगे, फातोडेचेर सपनान येता शेतां आनी माडगे, फातोडेचेर सपनान येता शेतां आनी माडगे. तुमच्या फुड्यान रमेश गाडी. नमस्कार सगळ्यांक विश्व कविता दिनाचो परबी शुभेच्छा. हांव गाल्फाक आसलो तेन्नाची गजाल, घरची खूब आठवण येताली. हांव शेतकार, पयलो हांव शेतकार, मागीर हांव स्पोर्ट्समॅन, मागीर हांव कवी, आनी मागीर कितें कितें. हांव हॉटेलान 5 स्टार हॉटेलान कामां आसलो, आनी हॉटेलान घोड्यांचो तबेलो आसलो, आनी घोड्यांच्या तबेल्या कडेन वचपाची वाट गार्डनानसून वयताली. गार्डनर लॉन मोवर घेतालो आनी तण कातरतालो. त्या तणाचो वास म्हाका खूब बरो लागतालो. हांव थंय वयतालो आनी बसतालो फक्त तणाचो वास घेवपाक. आनी केन्ना हांव घोड्यांच्या तबेल्यांनी वयतालो तो शेणाचो वास म्हाका आमच्या गोठ्यान व्हरतालो. हांव थंय वचून बसता, कोणाक पिसो खावप बसता म्हणून एकट्यान विचारलें अरे थंय वचून बसता म्हणल्यार तो वास म्हाका आवडटा. ताणें म्हटलें अरे वास आवडटा जाल्यार ती माती तुज्या आवयक सांग मरे इल्ली घरा कडेन धाड म्हणून चिटीन. म्हाका कवितेचो केन्नाच गंध नासलो, केन्नाच कविता बरोवंक नासली. त्याच्या शब्दांनीच कविता जल्माक येयली म्हाजी, आनी हांव कवी जालो. दत्तप्रसाद जोग म्हाजो मित्र, तेणी 2 ओळी सादर केल्या, तीच कविता हांव फुडें व्हरतां. आवय म्हाका गोंयची माती चिटीन थोडी धाडगे, आवय म्हाका गोंयची माती चिटीन थोडी धाडगे, फातोडीचेर सपनान येता शेतां आनी माडगे, फातोडीचेर सपनान येता शेतां आनी माडगे, आवय म्हाका गोंयची माती चिटीन थोडी धाडगे. गोठ्या फाटलें तणा कुडें घरा म्हाका आपयता, गोठ्या फाटलें तणा कुडें घरा म्हाका आपयता, किरकिऱ्याचें मस्तें पोर न्हिदेंतल्यान जागयता, नदरे मुखार नेमान येता पंगेराचें झाड गे, आवय म्हाका गोंयची माती चिटीन थोडी धाड गे, आवय म्हाका गोंयची माती चिटीन थोडी धाड गे. घरच्या शिरब्या हळसाण्याचें सामारें गे दिसता खायन, घरच्या शिरब्या हळसाण्याचें सामारें गे दिसता खायन, दांत्या वयल्यो पोरण्यो ओव्यो तुज्या वांगडा दिसता गायन, धाडूंक म्हाका पोरसान वचून मस्का शेंगो काड गे, आवय म्हाका गोंयची माती चिटीन थोडी धाड गे, फातोडीचे सपनान येता शेतां आनी माड गे, फातोडीचे सपनान येता शेतां आनी माड गे. पयशां फाटल्यान धांवपाचो हो खेळ आमी मांडलो गे, पयशां फाटल्यान धांवपाचो हो खेळ आमी मांडलो गे, कुडी जरी आमच्यो हांगा काळजा गाबे सांडले गे, दोळ्या मुखार धांवन येता ती मस्ती आनी लाड गे, आवय म्हाका गोंयची माती चिटीन थोडी धाड गे, फातोडीचेर सपनान येता शेतां आनी माड गे, फातोडीचेर सपनान येता शेतां आनी माड गे. हांव जेन्ना भायर आसलो तेन्ना म्हजो बापूय भायर पडलो. रातच्या 10 साडे 10 म्हाका फोन आयिल्लो. मदीं त्या आदी फोन येयल्लो आनी भयण सांगपाक लागली दाय मातसो दुयेंत जाल्लो आसा. परत 10:30 फोन येयलो आनी ती फोनार रडपाक लागली. सांगिनासतना म्हाका समजलें की बापूय गेलो. दुसऱ्या दिसा सकाळीं पयल्या फ्लावट्यार हांव पावलो. घरा फुडल्यान गर्दी आसली. बापायची कूड हाडून न्हिदल्ली फुडल्यान. म्हाका भंय दिसलेलो आईचो. आनी 2 म्हयन्यान तांकां 50 वर्सां जावपाचीं आसलीं. सेलिब्रेट करपाचें आसलें आमी. जाल्यार 2 म्हयने आदींच गेलो. आई म्हाजी मोठ्ठो तिळो लायताली. म्हाज्या मनान विचार येतालो त्या तिळ्या शिवाय आई कशी दिसतली. 50 वर्सां वांगड सारल्या उपरांत जेन्ना तिचें सौभाग्य गेलें ते धक्को ती कसो घेवंक शकतली.
हांव माड्याचेर नदर मारून आसतना घरान गेलो. आई एका कोनशाक बसलेली आसली. आईक हांवें वेंग मारली. आईन दोळे उगडून पळोवंक ना, पूण वेंगेरसून कळ्ळें की हांवूच तो म्हणून. तिणें फक्त म्हाका एकच शब्द सांगलो. बाबा, तिणें वयताना सांगलां, आपूण गेलो तरी तुज्या वांगडाच आसतलो. म्हाज्या बापायची इच्छा नासली की स्वर्गार वचपाचो, वैकुंठ वास वचपाचो. ताका इच्छा आसली फक्त शेतकार जावन खंय तरी तोच घुस्पून रावपाचो. म्हज्या कवितेचें नांव आसा गेलो तरी आसतलो रे पुता तुज्या भोंवतणी. ही शब्दावळ मातशी सारकी ग्रामीण शेतांतली शब्दावळ आसा. कामेर शेतान आगरी भाटान वण्ण्या वयल्या मानीच्या बेटान. कामेर शेतान आगरी भाटान वण्ण्या वयल्या मानीच्या बेटान थंडी वतान गाडये रथान वशी बानार शिमे पोतान. कामेर शेतान आगरी भाटान वण्ण्या वयल्या मानीच्या बेटान थंडी वतान गाडये रथान वशी बानार शिमे पोतान. जसो भोंवो जळी मळी दोंगर खणी, जसो भोंवो जितेपणी जळी मळी दोंगर खणी. गेलो तरी आसतलो रे पुता तुज्या भोंवतणी. गेलो तरी आसतलो रे पुता तुज्या भोंवतणी. मानशे तडेर व्हाळा धडेर. मानशे तडेर व्हाळा धडेर पिपळा रुखार तळये मुखार सुक्या सड्यार घोडका हुड्यार भाता कळ्यान पोरसा मळ्यान. मानशे तडेर व्हाळा धडेर पिपळा रुखार तळये मुखार सुक्या सड्यार गोडका हुड्यार भाता कळ्यान पोरसा मळ्यान. जसो भोंवो जितेपणे घरा फुडल्या अंगणी. गेलो तरी आसतलो रे पुता तुज्या भोंवतणी. गेलो तरी आसतलो रे पुता तुज्या भोंवतणी. राखण्या थळार होळये माळार. राखण्या थळार होळये माळार काळखे भुंयेर भया कुयेर दिसा रातीर गरमे शाळार चाळा गती नसत्या वेळार. जसो धांवो जितेपणी आकांताच्या उल्या खिणी. गेलो तरी आसतलो रे पुता तुज्या भोंवतणी. गेलो तरी आसतलो रे पुता तुज्या भोंवतणी. गेलो तरी आसतलो रे पुता तुज्या भोंवतणी. देव बरें करूं. देव बरें करूं रमेश बाब. Now we have Dr. Brian Mendonca with us, and let's see what he says. The needs of man don't fit into a briefcase. Needs of man don't fit into a briefcase, nor a lunchbox, for that matters. And few lines more, I like them very much. The body may arch in pain or in pleasure. Body may arch in pain or in pleasure, both fictives, medicants of the coin of life. Doctor, we request you to present 2 poems. Thank you so much for introducing me, and thank you, audience, for being here. This poem is called Kila Mubarak. It's written in the Lal Kila, Old Delhi. And let's start. The contingent guarding the Lal Kila is 4 Bihar Regiment. So I have tried to describe how it goes. Kila Mubarak. 4 Bihar strikes 9 as a myriad pigeons guard the peacock throne. Backpacks and suitcases sweep on inexorably 400 years in the blink of an eyelid. Gujaratis, Goans, Japs and Jeans, hami asto, hami asto, hami asto. Trope of a nation with access denied. Wisps of poetry line sepoys' barracks. The stream of paradise connects with the palace of mirrors as a basement seraglio lattices Vatek. Eyrie of emperors, axis mundi, vestige of eternity in a grain of rice. Thank you. As you move out of Lal Kila, you'll have a small street where they'll write your name on a grain of rice. So I thought I'd mention that. And often in Delhi, you come across the marginalized, the people, the children
who have no place to sleep. This is dedicated to them, and it's taken from a phrase from Shakespeare. It's called Sleeve of Care. It's a very short poem. The homeless can sleep anywhere in the night city. A young boy sprawled on a pavement, oblivious of the early morning traffic. An exhausted ice cream seller atop his ice cream cycle box. 2 boys atop another cart beside him. A family living life on a road divider. Or a youth curled up in a discarded metal frame of a traffic signal monitor. The homeless can sleep anywhere. Thank you. धन्यवाद डॉक्टर. तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने 1-2 गझला इथे पेश करतो आणि दुसऱ्या राऊंडकडे आपण जाऊ. काही सुटे शेर आणि एक गझल. बघा कसं आहे की कधी फुलांच्या गावी होता त्याचा वावर, कधी फुलांच्या गावी होता त्याचा वावर, तो हल्ली दगडांच्या देशी विकतो अत्तर, तो हल्ली दगडांच्या देशी विकतो अत्तर. आणि काळजातले दुःख नव्हे ती मशाल आहे, काळजातले दुःख नव्हे ती मशाल आहे. वाट चालण्यासाठी करता येतो वापर, वाट चालण्यासाठी करता येतो वापर. आणि गर्भामधले अर्भक सुद्धा वाचत नाही, गर्भामधले अर्भक सुद्धा वाचत नाही. काळाला जर झाली थोडी भूक अनावर, काळाला जर झाली थोडी भूक अनावर. आणि भिकारणीचे मूल पहाटे हसत उठले, भिकारणीचे मूल पहाटे हसत उठले. स्वप्नामध्ये रात्री बहुधा आली भाकर, स्वप्नामध्ये रात्री बहुधा आली भाकर. आणि मृत्यूलाही वेळ नसावा माझ्यासाठी, मृत्यूलाही वेळ नसावा माझ्यासाठी. पळून गेला जेव्हा जेव्हा झाली टक्कर, पळून गेला जेव्हा जेव्हा झाली टक्कर. आणि एक गझल तुमच्या समोर घेतो. मला तर अवगतच नाही कला ही हात बघण्याची, हात बघण्याची कला असते, त्यामुळे मला तर अवगतच नाही कला ही हात बघण्याची. कधी देऊन बघ सवलत तुझ्या डोळ्यात बघण्याची, कधी देऊन बघ सवलत तुझ्या डोळ्यात बघण्याची. आणि हरवला तो म्हणावे की स्वतःला गवसला आहे, हरवला तो म्हणावे की स्वतःला गवसला आहे. अचानक लागली त्याला सवय शून्यात बघण्याची, अचानक लागली त्याला सवय शून्यात बघण्याची. आणि तळाशी खोल डोहाच्या मला जाण्यात आहे रस, तळाशी खोल डोहाच्या मला जाण्यात आहे रस. तुझीही हौस भागव तू मला पाण्यात बघण्याची, तुझीही हौस भागव तू मला पाण्यात बघण्याची. आणि अरे हर एक जातीचे तुझ्या आतच उभे श्वापद, आपल्यामध्ये सुद्धा श्वापद असतात, त्यामुळे अरे हर एक जातीचे तुझ्या आतच उभे श्वापद. गरज नाही तशी काही तुला रानात बघण्याची, गरज नाही तशी काही तुला रानात बघण्याची. आणि अनेक वेळा असं असतं की आपल्याला जगावरची नजर काढून आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघायची वेळ येते. इट्स अ टाइम टू एक्झामिन युअर सेल्फ. जगावरची नजर थोडी हटवली योग्य केले मी, जगावरची नजर थोडी हटवली योग्य केले मी. खरोखर वेळ होती ती स्वतःच्या आत बघण्याची, खरोखर वेळ होती ती स्वतःच्या आत बघण्याची. आणि आधी तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही संगीत शिकायला जायचा तेव्हा गुरुजी म्हणायचे की जरा गाऊन दाखव, मला तुझ्या गळ्याची जात बघायची आहे कुठली आहे, आम्हा देखना है की कौन से जात का गला है. तर हा शेर त्याच्यासारखाच आहे की मला कित्येक ढंगांचे रडाया लावले त्याने, मला कित्येक ढंगांचे रडाया लावले त्याने. कितीही हौस दैवाला गळ्याची जात बघण्याची, कितीही हौस दैवाला गळ्याची जात बघण्याची. अजून एक छोटीशी गजल घेतो, इथे शेर घेत नाही सुटे. छोटीशी गजल आहे बघा की जपून वापर होतो कचरा आयुष्याचा, जपून वापर होतो कचरा आयुष्याचा. मंत्र नसावा याहून दुसरा आयुष्याचा, मंत्र नसावा याहून दुसरा आयुष्याचा. आणि गझलेमध्ये कसं असतं की शेवटचा जो शब्द असतो त्याला रदीफ म्हणतात. मग मी असं म्हणतो की शक्य तेवढी लवकर यावी रदीफ देवा,
आयुष्याच्या ओळीमधली रदीफ लवकर यावी, शक्य तेवढी लवकर यावी रदीफ देवा. लांब नसावा इतका मिसरा आयुष्याचा. मिसरा म्हणजे ओळ. लांब नसावा इतका मिसरा आयुष्याचा. आणि फिरतो सुटल्यापासून दोरा नाळेचा मी. नाळ. फिरतो सुटल्यापासून दोरा नाळेचा मी. आवर आवर वेडा भवरा आयुष्याचा. आवर आवर वेडा भवरा आयुष्याचा. आणि माहिती, आपल्या आयुष्याचे 3 अंक असतात. 3 अंकामध्ये साधारण आपण आयुष्य जगतो. की पहिल्या दुसऱ्या नंतर कळते, कळू न येते. पहिल्या दुसऱ्या नंतर कळते, कळू न येते. अंक नसावा म्हणून तिसरा आयुष्याचा. अंक नसावा म्हणून तिसरा आयुष्याचा. आणि तुझ्याबरोबर तुझ्या गतीने कसे यायचे. तुझ्याबरोबर तुझ्या गतीने कसे यायचे. पायामध्ये काठा दुखरा आयुष्याचा. पायामध्ये काटा दुखरा आयुष्याचा. आणि या गझलेचा शेवटचा शेर, कारण मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये असतो आणि इकडे पाण्याशी संबंध येतो, त्यामुळे बघा की हे पाण्याचे प्रकार आहेत सगळे. अडले, झरले, जिरले, मुरले, उरले थोडे. अडले, झरले, जिरले, मुरले, उरले थोडे. अरे तऱ्हे तऱ्हेने झाला निचरा आयुष्याचा. तऱ्हे तऱ्हेने झाला निचरा आयुष्याचा. और एक बार फिर मैं स्मिता जी को निमंत्रित करता हूँ कि वो अपनी एक रचना इस लास्ट वाले राउंड में पढ़े. क्या हम इसमें 2 कर सकते हैं? तो आप छोटी सी 2 रचनाएं ले सकती हैं. अपने आसपास हम बहुत सारी नकारात्मक चीजें देखते हैं, तो मैंने सोचा क्यों ना इस मंच के द्वारा कोई पॉजिटिव ऐसा कुछ संदेश देने का प्रयास करूं. तो मैंने अपने देश की ही बात की है, परंतु मेरा दृष्टिकोण जो है वो एक पॉजिटिव रखने का प्रयास किया है. हम कम से कम अच्छा अच्छा देखें. हमारे देश में जो जो अच्छा अच्छा है, क्यों ना हम सिर्फ उसकी बात करें. क्यों हम ऐसा होता है कि 4 लोग मिलते हैं और जो नहीं कहना चाहिए हम उसी में 1 घंटा 2 घंटा सारा दिन हम उसी पर टीका टिप्पणी में पूरा दिन हम गुजार देते हैं. तो मैंने यह एक छोटा सा दृष्टिकोण देना चाहा है ताकि आप पॉजिटिव थोड़ा सोचें. देश मेरा कहलाता है, यह कविता का शीर्षक है. दुनिया के नक्शे पर छोटा सा नजर जो आता है. दुनिया के नक्शे पर छोटा सा नजर जो आता है बहुत महान, है बहुत महान वह देश मेरा कहलाता है बहुत महान वह देश मेरा कहलाता है. करोड़ों की भीड़ है, करोड़ों इसकी बोलियां. मानते हैं धर्म कितनी ही इसकी जातियां. मानते हैं धर्म इसके कितनी ही इसकी जातियां. अनेकों त्योहार इसके जीने के हैं ढंग कई. रूप अलग पर एक आत्मा चाहे इसके रंग कई. सारे जहां से अच्छा मन गर्व से फूला जाता है. दुनिया के नक्शे पर छोटा सा नजर जो आता है बड़ा महान वह देश मेरा कहलाता है. जहां दिलों में देशभक्ति की अविरत धारा बहती है. जहां गंगा यमुना जैसी दैवी नदियां बहती है. जहां दिलों में देशभक्ति और प्रेम की धारा बहती है. जहां गंगा यमुना जैसी दैवी नदियां बहती हैं. जहां माँ के चरणों को ही स्वर्ग बताया जाता है. जहां माँ के चरणों को ही स्वर्ग बताया जाता है. जहां घर को मंदिर और गुरु को ईश बनाया जाता है. जिसकी रक्षा करने हेतु वीर प्राणों की बाजी भी लगाता है बहुत महान वह देश मेरा कहलाता है बहुत महान वह देश मेरा कहलाता है. जहां दिवाली और ईद भी संग संग मनाए जाते हैं. जहां दिवाली और ईद भी संग संग मनाए जाते हैं. होली के रंगों से ईसाई तक रंग जाते हैं. जहां राष्ट्र प्रेम और राष्ट्र एकता के पर्व मनाए जाते हैं. जहां राष्ट्र प्रेम और राष्ट्र एकता के पर्व मनाए जाते हैं. देश प्रेम और अखंडता के गीत गर्व से गाए जाते हैं. जिस धरा पर राम रहीम में अब भी भाई भाई का नाता है बहुत महान वह देश मेरा कहलाता है. जिसकी संस्कृति का दुनिया ने लोहा माना है. जिसकी संस्कृति का दुनिया ने लोहा माना है. जिसकी विद्वत्ता को श्रेष्ठ सभी ने जाना है. इसके संस्कृत ज्योतिष और योग सभी ने अपनाए हैं. चरक सुश्रुत और आर्यभट्ट के सूत्र दुनिया को भी भाए हैं.
अनोखा सबसे सबसे सुंदर पुरातन जो माना जाता है बहुत महान वह देश मेरा कहलाता है बहुत महान वह देश मेरा कहलाता है। आजकल आपने देखा होगा मांडवी नदी पर पुल तैयार हो रहा है। मैंने सोचा ये पुल तो बन जाएगा, जिस दिन उसका उद्घाटन होगा उस दिन कोई बड़े व्यक्ति आएंगे, रिबन कट कर देंगे, लेकिन उसमें किस किस का खून लगा हुआ है, किसका पसीना उसके अंदर है, या उसके अंदर जो सामान है, जो एक छोटी सी ईंट है, उसकी भी शायद कोई कहानी होगी। तो मैंने उसकी छोटी से निर्माण की एक ईंट होकर मैंने सोचा, ईंट ईंट यानी वो पत्थर हम बोलते हैं। मैं ईंट हूं, मैं ईंट हूं निर्माण की, मैं ईंट हूं निर्माण की मेरे भवनों की ऊंचाई में, मैं ईंट हूं निर्माण की मेरे भवनों की ऊंचाई में, मेरी सड़कों की लंबाई में, इमारतों की कारीगरी में, इमारतों की कारीगरी में, मीनारों की नक्शीकारी में उस श्रमिक का भी रक्त मिला है, उस श्रमिक का भी रक्त मिला है। किंतु नाम पत्थर पर केवल उन्हीं के लिखे जाएंगे, किंतु नाम पत्थर पर केवल उन्हीं के लिखे जाएंगे कल इस इमारत की रिबन काटने जो आएंगे। उस दिन लेकिन भूल नहीं जाना, उस दिन लेकिन भूल नहीं जाना उस श्रमिक की भी याद दिलाना। न्यास की इस शिला पर, न्यास की इस शिला पर अनजाने हाथों का भी नाम रहे, न्यास की इस शिला पर अनजाने हाथों का भी नाम रहे, उसके श्रम का कुछ तुमको भी ध्यान रहे, उसके श्रम का कुछ तुमको भी ध्यान रहे। धन्यवाद। पहली भारतवर्ष के ऊपर की कविता, जिसमें वो याद आई, बचपन में एक कविता थी उसमें पाठ्य पुस्तक में कि हर नर ना हर के समान है, हर नारी अंगारा, मैं बंजारा लई एक तारा, घुमा भारत सारा. फार छान कविता होती आणि या कवितेची आठवण झाली तुम्ही देशावरची कविता वाचल्यानंतर. रमेश बाब जशें अशें बरयता संस्कृतीचेर, आमच्या शेता भाटाचेर बरयता, तशें केन्ना केन्ना रोमॅन्टिकूय बरयता. आतां फुडल्यो दोन कविता तो वाचतलो तेन्ना मुद्दाम रिक्वेस्ट करता की ती ताची एक बरी कविता आसा ती फुडें तोच सांगतलो, ती कविता घेवची भितर ही विनंती करून ताका सांगता. दोन कविता ताणें वाचच्यो. आमच्या गांवांत जाणट्याचो एक नेम आसा. आमी जेन्ना शेतान देंवता पयलीं जमणीक पांयां पडटा, जोती केन्ना घालना आनी मागीर शेतान वता. पूण भुंयेक देव मानपी हे मनीस आमी कामा धंद्या निमतान भायर गेले काय ना, भायलेच जाता आनी आमी गांवांक विसरून वता. थोडे शारांत पावले आनी आपले भुंयेक विसरले. त्या भावांक ही उल्याची कविता. गांव सोडून गेल्ल्या भावा, गांव सोडून गेल्ल्या भावा, परत गांवान येवन पळय, माती तुज्या भुंयेची रे परत माथ्याक लावून पळय, माती तुज्या भुंयेची रे परत माथ्याक लावून पळय. गांव सोडून गेल्ल्या भावा, परत गांवान येवन पळय. खोरें कुदळ धरून हातान मेरे कोणशे घडून पळय, जोता तासान पावलां मारी जुवांक दातें जोडून पळय. गांव सोडून गेल्ल्या भावा, परत गांवान येवन पळय. मिरगा वयल्या पावसा लोटान तोपे थिगूर धरून पळय, फोंडकुल्यांतले कोंगे वेचीत बॉल्सां तुजी भरून पळय, फोंडकुल्यांतले कोंगे वेचीत बॉल्सां तुजी भरून पळय. भांगर पिक्या शेतान परत कोयती हातान धरून पळय, भांगर पिक्या शेतान परत कोयती हातान धरून पळय. दमट वतान भाता पेर परत वारें करून पळय, दमट वतान भाता पेर परत वारें करून पळय. सप्टेंबराच्या जळक्या वतान फाट शेतान जळून पळय, सप्टेंबराच्या जळक्या वतान फाट शेतान जळून पळय. आडवळाच्या मानीक धरून परत भात मळून पळय, आडवळाच्या मानीक धरून परत भात मळून पळय. गांव सोडून गेल्ल्या भावा, परत शेतान देऊन पळय. बान हुडे वशी मेरो एरकां सगळीं भोंवन पळय, बान हुडे वशी मेरो एरकां सगळीं धरून पळय. सत्रेविणा शिरवाणांत पावसा दडकेन भिजून पळय, सत्रेविणे शिरवाणांत पावसा दडकेन भिजून पळय. पावसा शिदेव तोंडार घेत आदले बाजीर न्हिदून पळय, पावसा शिदेव तोंडार घेत आदले बाजीर न्हिदून पळय. गांव सोडून गेल्ल्या भावा, परत गांवान येवन पळय. घरच्या उकड्या तांदळाची रे परत पेज जेवून पळय, घरच्या उकड्या तांदळाची रे परत पेज जेवून पळय. गांव सोडून गेल्ल्या भावा, परत गांवान येवन पळय. माती गांवच्या भुंयेची रे परत माथ्याक लावून पळय, माती गांवच्या भुंयेची रे परत माथ्याक लावून पळय.
माझी कविता लायक करपी खूब जाण आसात, मात क्रिटिसायज करपी म्हाजी एक घरकान्नूच आसा. खूबदां म्हणटा कितें तूं रडियो कविता बरयता, केन्ना जे कवितेन पाडेली माडार वचून पडटा, केन्ना जाणटे आवयक कोण रडटा, आनी तुजे सगळे रडपाच्योच कविता. तूं एक विनोदी कविता कित्याक बरयना? तिणें एकदां म्हाका आग्रह केलो. हांवें म्हणलें बरयता. एक बरयली. मागीर ती जेन्ना वाचून दाखयली तेन्ना म्हणाले प्लीज आनीक विनोदी कविता नाका. आनी दुसरें रिक्वेस्ट केलो, हांव आसतना बरें ही कविता केन्ना म्हणचे ना तूं. म्हणजे कविता म्हणटा ती ना म्हणून. ती आयिल्ल्याक वाडो म्हजो वाडो उरूंक ना. कवितेचें नांव आसा ती आयिल्ल्याक वाडो म्हजो वाडो उरूंक ना. शारांत कितें जाता, कोण येता कोण वयता कोणाक पडलेलेंच ना. मात आमच्या गांवांनी कोण येता हेचेर सगळ्यांची नजर आसता. आनी कोण येयलो शेजाराक काय सगळो माहोलूच बदलून वता. ती आयिल्ल्याक वाडो म्हजो वाडो उरूंक ना. चानकुल्याचो पानां गाडो उरूंक ना. ती आयिल्ल्याक वाडो म्हजो वाडो उरूंक ना. ट्रॅक पॅन्टां घालून हालीं चले पायणीत लागले धांवंक. ट्रॅक पॅन्टां घालून हालीं चले पायणीत लागल्या धांवून. पानां गाड्यार घाम पुशीत बेठेच उबे लागले रावंक. पानां गाड्यार घाम पुशीत बेठेच उबे लागले रावंक. घरा फुडल्या पिपळा पेडार गाडयो नव्यो लागल्या थारोवंक. दूदवाले नुस्त्याकारूय हॉर्ना नेटान लागल्या मारूंक. आनी म्हाकाय हालीं न्हिदेंतल्यान फांतोडीचेर जाग येता. घराक तिच्या पळयतकच बायलेक खूब राग येता. बालकावांतल्या सोप्यार बसून ती केंस जेन्ना सुकयता. मानेच्या झटक्यांनी काळीज म्हजें दुखयता. वाऱ्या ल्हारार उपता जेन्ना साडयेचो पदर तिचो. काळजान परत धगधगता गोबरापणचो निमणो उजो. नाजूक कमर हालयत ती रस्त्यार जेन्ना लागता चलूंक. भाताच्या गिरणीवरी काळजा भातो लागता हालोवंक. तेन्ना म्हजे नजरेचो म्हाकाय खूब राग येता. पिकल्या पानांक वसंताची खंयच्यान ही जाग येता. वाट पळयत रावलां घरकान केन्ना कुळारा वयतली. मुमुरक्यांनी एकदां तरी शेजान हांसून पळयतली. शेतान एकदां तरी पळयतली. देव बरें करूं. And now once again we have Dr. Brian Mendonca with us. And Doctor, you can go 2 or 3 poems also because you have short poems. So this is called Jasmine City, a tentative title for my next volume of poems from Delhi. Last evening, as I headed home after a swim, I usually take the route where the road curves by the place Amma sells jasmine flowers in the April night. Yesterday, a stone's throw away from Purana Killa, I asked her, where was she from? She beamed in her ebony visage. She said, Chennai, through her off-white teeth. As I paid her ₹5 for 2 gajras, and another ₹5 for the other day when at the traffic light, the auto lurched forward, leaving her payment pending. I felt touched and humbled by Amma's humanity. Mehnat ka paisa kabhi nahi jata, she had said. The soul of the South, and by the memory of your voice. Thank you. And I'm going to end with a little mischievous poem. It's called Dependent. And it is inspired by a pendant a woman is wearing. Okay? It's written years back in a place called Andhra Bhavan, where we used to go for lunch in Connaught, somewhere near Connaught Place. And a lot of people used to come there, and we were observant to the beauty around us. So it's called Dependent.
Pendant, I am dependent on your pride of place, as the swell of the south meets the arch of the north in your dusky hue. Her dark eyes scan a milling cafeteria as she whispers, "Thank you," to a zealous bearer. I pause for a mouthful, and then you're gone. Pendant, I am dependent on your dusky hue. Thank you. समारोपामध्ये 2 रचना सादर करतो. एक छोटीशी गझल आणि नंतर म्हणजे कविता, कारण सगळ्या गझलाच झाल्या होत्या, त्यामुळे समारोप कवितेने करतो. बघा, गझल अशी आहे की आयुष्य कुठे जगलो मी ते निव्वळ पोकळ होते. आयुष्य कुठे जगलो ते निव्वळ पोकळ होते. जन्मताच माझ्या नशिबी भरलेले कातळ होते. जन्मताच माझ्या नशिबी भरलेले कातळ होते. आणि कुठलीही रोपे नियती फेकून कुठेही देते. कुठलीही रोपे नियती फेकून कुठेही देते. जन्माने जाई असते नशिबाने बाभळ होते. जन्माने जाई असते नशिबाने बाभळ होते. आणि तू नसतानाची संध्या अनुभवणे सोपे नसते. तू नसतानाची संध्या अनुभवणे सोपे नसते. ती कातर कातर असते आणि काजळ काजळ होते. ती कातर कातर असते आणि काजळ काजळ होते. आणि नशिबात जेवढा पल्ला चालूया तितके अंतर. नशिबात जेवढा पल्ला चालूया तितके अंतर. तू सोबत असल्यानंतर काट्यांची हिरवळ होते. तू सोबत असल्यानंतर काट्यांची हिरवळ होते. आणि मायेने पाठीवरती तू हात फिरवल्यानंतर, मायेने पाठीवरती तू हात फिरवल्यानंतर ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते. ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते. आणि या गझलेतला शेवटचा शेर की स्वप्नात कधीही येतो तो गावाकडचा पिंपळ. स्वप्नात कधीही येतो तो गावाकडचा पिंपळ. कानात दिवसभर त्याची अव्याहत सळसळ होते. कानात दिवसभर त्याची अव्याहत सळसळ होते. आणि एक कविता खूप दिवसानंतर सादर करतो. थोडीशी विनोदी आहे आपल्या भारताच्या एकंदर राजकारणावर, पण इथे कुणाचा वैयक्तिक कसलाच उल्लेख नाही आहे. बघा कसं झालं की लोकशाहीमध्ये आपण सगळे जगतो, त्यामुळे लोकशाहीची सुरुवात कशी झाली ते बघू. की कैक दिसानी मुहूर्त मिळाला, वर्ष होतं 1947. कैक दिसानी मुहूर्त मिळाला, वर्ष होतं 1947. भारत आणि स्वतंत्रतेचं लगीन काढलं दिल्लीस. टाळ्या शिट्ट्या घोषणांचा अहेर ओढून घेऊन आश्वासनाचा गुळ चारला जनता भोळी पाहून. आश्वासनाचा गुळ चारला जनता भोळी पाहून. आणि हा हा म्हणता दिवस गेले बातमी दडली नाही. हा हा म्हणता दिवस गेले बातमी दडली नाही. टाहो फोडून जन्मा आली लाडकी लोकशाही. टाहो फोडून जन्माला आली लाडकी लोकशाही. ओ बड्या घरची लेक. आता लोकशाही ही लहान मुलगी, बड्या घरची लेक, तिथे सोयऱ्यांचा भार. आणि पांढरी टोपीवाले होते नातलग फार. लाडाकोडात लेक वाढली, नातलगांना घाई झाली. आणि उपवर झाल्या लोकशाहीला उजवण्याची धडपड झाली. आता उजवण्याची धडपड म्हटल्यानंतर टोपी खालचा एक चेहरा हळूच बोलून गेला. टोपी खालचा एक चेहरा हळूच बोलून गेला. कुंडली वगैरे नंतर पाहू, आधी व्यवहाराचं बोला. कुंडली वगैरे नंतर पाहू, आधी व्यवहाराचं बोला. हो मुलगा एक छान आहे, वडील आहेत सरकार. मुलगा एक छान आहे, वडील आहेत सरकार. हल्लीच पुरता सेटल झालाय, नाव आहे भ्रष्टाचार. हल्लीच पुरता सेटल झालाय, नाव आहे भ्रष्टाचार. आईचं नाव सत्ता असून ती बरीच वयस्कर आहे. आईचं नाव सत्ता असून ती बरीच वयस्कर आहे. आणि तिच्या खास तालमीत म्हणे याचं संगोपन झालं आहे. मुलगा मोठा कर्तबगार, मुलगा मोठा कर्तबगार, हरेक कामात वाकबगार. आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याचा अव्याहत कारभार. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याचा अव्याहत कारभार. अहो मुलाला 2 बहिणी आहेत, दोघी आहेत विवाहित. मुलाला 2 बहिणी आहेत, दोघी आहेत विवाहित. बेकारी दिदी आहे दूर गावाला आणि महागाई इथे मंडईत.
बेकारी दिली आहे दूर गावाला, आणि महागाई इथे मंडईत. अहो भाऊ सुद्धा होता एक, नाव त्याचं सदाचार. भ्रष्टाचाराचा भाऊ. अहो भाऊ सुद्धा होता एक, नाव त्याचं सदाचार. पटत नाही म्हणून सोडून गेला, वर्ष लोटली फार. आणि भ्रष्टाचाराची ऐट मोठी, हाती सोन्याचा दांडा. भ्रष्टाचाराची ऐट मोठी, हाती सोन्याचा दांडा. आणि ज्याच्या पाठीत पडतो तो म्हणतो मला अजून एकदा झोडा, मला अजून एकदा झोडा. विश्व कविता दिवस के अवसर पर आकाशवाणी ने हमको ये, हम सब लोगों को ये अवसर दिया कि हम यहाँ पे रचनाएं प्रेजेंट कर सकें. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. माचेर आशिल्ल्या सगळ्या कवींचे परतून एकदा आकाशवाणी परिवारातर्फे उपकार आठयता. देव बरें करूं आणि तुमकां सगळ्यांक निरोप मागता. नमस्कार. देव बरें करूं.